माझं नाव साक्षी. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे माझ्यावर आईचं लाडीक प्रेम होतं. आमच्या घरात सगळ्यात मोठी म्हणजे माझी दीदी पूजा. आईचा जीव तिच्यातच होता. दीदी हुशार, सुंदर आणि घराला अभिमान वाटावा अशी मुलगी. पण नियतीने सगळं वेगळंच ठरवलं होतं. लग्नाआधीच दीदी गरोदर राहिली. आईच्या स्वप्नांचा आणि विश्वासाचा चुराडा झाला. पण समाजाच्या भीतीमुळे आईनं ती गोष्ट पसवली. आईने दीदीचं तिच्या बाळाच्या पित्याशी लग्न लावून दिलं. आई म्हणाली, माझ्या मुलीचं पोट समाजात नको दिसायला. जे झालं ते झालं, पण आता तिचं आयुष्य वाचवलं पाहिजे. लग्नानंतर दीदीला माहेरीच थांबवलं गेलं, कारण आईला तिची काळजी होती. त्यासोबत घरात आता एक नवीन सदस्य आले, ते म्हणजेच माझे जिजू. जिजू मला जरा अस्वस्थ वाटायचे. 15 दिवस उलटून गेले, पण माझ्या नजरेला दीदी जिजू यांच्यातील नवविवाहितेचं ते कोमल नातं कधी दिसलंच नाही. ते दोघं अगदी वरवर बोलायचे. त्यांच्या नजरेत प्रेम नव्हतं, फक्त जबाबदारी होती. एके दिवशी आईनं मला जिजूंसोबत आईस्क्रीम आणायला पाठवलं. रस्त्यात अचानक त्यांनी माझा हात धरला आणि खांद्यावर ठेवला. तेव्हा तर माझा जीव गलबरला. मी लगेचच माझा हात झटकून घेतला. जिजू मंद हसून म्हणाले, अगं साक्षी, एवढी लाजतेस कशाला? मी तुझा जिजू आहे, परका नाही. आज पहिल्यांदाच आपण दोघं एकटे बाहेर आलोय. मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडेल. जिजूंचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. मी त्यांना थेट म्हणाले, तुम्हाला तुमच्या बायकोसोबत वेळ घालवायला हवा. माझ्यासोबत अशा गोष्टी बोलण्यात अर्थ काय? त्यांनी थंड हसून उत्तर दिलं, आता बायकोकडून काय अपेक्षा ठेवू? ती गरोदर आहे. मला अजून आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे आणि तो आनंद मला तुझ्यात दिसतो. त्यांचा आवाज, त्यांची नजर मला अस्वस्थ करून गेली. त्या दिवसानंतर जिजू माझ्या भोवतीच फिरू लागले. कधी अचानक माझ्या शेजारी बसणं, तर कधी माझ्या खोलीत लपून येणं. त्यांच्या प्रत्येक कृतीने माझ्या मनात भीतीचं सावट दाटत होतं. एकदा रात्री अचानक दरवाजा उघडताच समोर जिजू उभे दिसले. त्यांना पाहून मी थरथरले. मी दरवाजा लगेचच बंद केला, पण त्यांच्या डोळ्यातील हेतू मी पाहिला होता. या दरम्यान माझी मावशी घरातच होती. तेव्हाच दुसऱ्या दिवशी आईला तिने सरळ सांगितलं, सुरेखा, तुझा मोठा जावाई साक्षीकडे नीट बघत नाही. काल तर मी त्याला साक्षीच्या खोलीकडे जाताना पाहिलं. वेळेत खबरदारी घे, नाहीतर साक्षीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आई गप्प झाली, पण मी मात्र हादरले. आतून मला ही गोष्ट खरी वाटत होती. काही दिवसांनी आईने माझ्या लग्नाचा विषय काढला. तेव्हा तर जिजूंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांच्या डोळ्यात अस्वस्थता, राग आणि भीती सगळं स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री ते माझ्या खोलीत लपून आले. साक्षी, ते माझ्याकडे झेपावत म्हणाले, मी तुला गमावू शकत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. मी स्तब्ध झाले. मी त्यांना दूर सारलं आणि रागाने म्हणाले, तुम्ही विवाहित आहात, तुमची बायको गरोदर आहे. माझ्याशी असं बोलण्याची तुम्हाला लाज नाही वाटत? तेव्हाच त्यांनी मला गोठवून टाकणारं सत्य सांगितलं. पूजाच्या पोटातलं बाळ माझं नाही. ती लग्नाआधीच गर्भवती झाली होती. तिच्या प्रियकरानं तिला नकार दिला, म्हणून तिने मला विनंती केली की तिचा नवरा म्हणून मी समाजात उभा राहावं. मी तिची मदत केली, एवढंच. खरं तर आमचं लग्न हे एक नाटक आहे. आता मात्र मला तुझ्यावर खरं प्रेम झालंय. मी परदेशात जाणार आहे आणि मला तू हवे आहेस. जिजूंचं बोलणं ऐकून माझं डोकं सुन्न झालं. हे सगळं ऐकतानाच आई खोलीत आली. ती बाहेरून सगळं काही ऐकत होती. तिच्या डोळ्यात रागाचा ज्वालामुखी पेटला होता. आईने पुढे एकच मार्ग निवडला. दीदीचा गर्भपात करण्यात आला. दीदीचं लग्न दुसऱ्या एका साध्या पण प्रामाणिक मुलाशी लावण्यात आलं. माझं लग्न आईने समीर नावाच्या चांगल्या नोकरी करणाऱ्या मुलाशी ठरवलं. आईने घराचं भविष्य वाचवलं, पण तिच्या डोळ्यात आयुष्यभरासाठी भीतीची एक सावली राहिली की दीदीचं हे सत्य कधीही बाहेर आलं तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. नाती जर खोट्या आधारावर उभी केली तर ती जास्त काळ टिकत नाही. मुलांनी आपल्या मनाप्रमाणे चालताना एकदा तरी आईवडिलांचा विचार करावा. त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे स्वप्न, त्यांचं भविष्य मुलांच्या चुकीमुळे धोक्यात येऊ नये. कारण मुलं आपली चूक विसरून जातात, पण आईवडील मात्र त्या जखमेचं ओझं आयुष्यभर वाहत राहतात.